मित्रांनो, सगळीकडे युद्धाची परिस्थिती आहे आणि मार्केट जर पाहिलं तर भरपूर क्रॅश झाले. मार्केट 26,400 पासून आता 23,100चा मार्केटने लो केला आहे. काल आज कुठेतरी मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात बाईंग आलेलं दिसतंय, पण एक लॉंग टर्मला जर पाहिलं तर ते बाईंग इम्पॉर्टंट आहे. पण मार्केटचा फॉल हा जो काय आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑइल असेल, गॅस असेल, या गोष्टींमुळे मार्केटचा फॉल हा थोडा कन्सिस्टंट राहू शकतो. पण याच्यामध्ये मार्केटने जो एक लो क्रिएट केलेला आहे 23,100चा, हा ब्रेक झाला तरच मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतो. अदरवाईज मार्केटला अप साईडला जाण्याचे चान्सेस जास्त राहतील, कारण मार्केटमध्ये 3 दिवस कन्सिस्टंट चांगलं बाईंग झाले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा. दुसरं, आता ज्याच्यासाठी मेटल सेक्टर आहे का जो ग्रोथ करतोय, IT सेक्टर आहे का जो फॉल करतोय, आणि एक सगळ्यात महत्त्वाचा फायनान्स सेक्टर आहे का हा पण थोडासा ग्रो करण्याचे चान्सेस राहतील. सो मला प्रत्येकाला एक सांगायचं आहे, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. मार्केट एवढं कमी किंवा जर आत्ता 26,400 पासून पाहिलं आणि आता 23,100पर्यंत जरी मार्केटचं आपण ॲनालिसिस केलं तर मार्केट 12-13% पडले. 13% म्हणजे ही सुद्धा एक छोटा पॉईंट नाही, ही एकदम मोठी पॉईंट आणि एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सो इन्व्हेस्टमेंट करू शकता, फक्त तुम्ही लिगल ॲडवायझरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यानुसारच तुमची इन्व्हेस्टमेंट करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा धनक्रांती.